नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल, काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता 100% संपली? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता 100% संपली? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता 100% संपली? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल, काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता 100% संपली? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता 100% संपली? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत, याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती भविष्यात कसा होणार, आणि या सर्व घडामोडींचा अन्वयार्थ असा तर नाही ना की देशामध्ये व विदेशामध्ये सोयाबीनच्या भावातील तेजी संपली? या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आपल्याला मागच्या 4 महिन्यापासून दिसू लागली। त्याच्यामध्ये काय झालं, मागच्या 4-8 दिवसामध्ये सुधारणा झाली, भाव $12.35 प्रति बुशेल पर्यंत पोहोचले। आपण म्हटलो होतं भाव टिकणार नाही, टिकले नाहीत, भाव खाली कोसळले। पण जागतिक सोयाबीन उत्पादनातील वाढ, जागतिक खाद्यतेल उत्पादनातील वाढ, जागतिक सोयाबीन उत्पादनातील वाढ एकच इशारा करत आहे की मागणीपेक्षा पुरवठा वर्षभर अधिक राहणार आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात काही भविष्यात सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता दिसत नाही। आता याचं कोरिलेशन देशांतर्गत सोयाबीनच्या भावाशी कसं असणार, तर देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला, पहिली पातळी बघा, तर सोयाबीनची भाव पातळी 4200 ते 4500च्या दरम्यान आहे। आता भाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती आहे का, तर लक्षात घ्या 15 ते 31 मेच्या दरम्यान काही प्रमाणात सोयाबीनची विक्री कमी होऊन सोयाबीनच्या भावाला आधार मिळू शकतो आणि भाव जास्तीत जास्त 100 रुपयाने वाढून 4300 ते 4700 दरम्यान राहू शकतो। याच्यापेक्षा तेजी येण्याची शक्यता नाही। 1 जूनच्या नंतर तर तुम्हाला सांगतो सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार, कारण खत बियाणांची खरेदी करायची, उरलं सुरलं सगळं सोयाबीन मार्केटमध्ये येते, तेव्हा 50, 100, 200 रुपयाला कोणी बघत नाही आणि तेव्हाच व्यापारी आपला गैरफायदा घेतात। आणि सोबतच भारतामध्ये खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढत आहे, वाढत राहणार आणि सरकार काय आयात शुल्क वाढवणार नाही हे जवळपास निश्चित झाले। यामुळे अशी कोणती शक्यता दिसत नाही की ज्यामुळे सोयाबीनच्या भावात 300-400ची तेजी येईल। हां, 100 रुपयाची तेजी मध्यंतरी दिसेल आणि जर आपण 100 रुपयाच्या तेजीला मानत नसाल तर लक्षात घ्या सोयाबीनच्या भावातील तेजी ही 100% संपली असं म्हणायला इथं हरकत नाही।
मग विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो 4,200 ते 4,700च्या दरम्यान सोयाबीनचा भाव इथून पुढे दिसणार तुम्हाला. तिथं काय करायचं, 4,500 ते 4,600च्या भावावर 50% सोयाबीन विक्री करा आणि बाकी 50% सोयाबीन 4,700 4,800 भावावर विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येईल याची अजिबात शक्यता दिसत नाही. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.